नमस्कार, स्वातीस किचन फूडमध्ये आज आपण विटॅमिन सी युक्त आणि कडक रखरखत्या उन्हात शरीराला थंडावा देणारा ज्यूस बनवणार आहोत. शरीरासाठी आणि सौंदर्यासाठी फायदेशीर ठरणारा हा विटॅमिन सी युक्त ज्यूस बनवणं अगदी सोपं आहे बरं का. सुरुवात करूयात. ज्यूस बनवण्यासाठी इथे मी काही पालेभाज्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर तुळस आणि पुदिना या औषधी वनस्पतीही घेतलेल्या आहेत. सर्व भाज्या एक एक वाटीच्या प्रमाणात घेतलेल्या आहेत. इथे 1 वाटी पुदिना घेतला आहे, 1 वाटी तुळस घेतलेली आहे, अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर मेथीसुद्धा घेतलेली आहे. मेथी थोड्याशा देठांबरोबर घ्यायची आहे. सर्व भाज्या ताज्या तावाने असतील तर उत्तम. तसेच 10 ते 15 पालकची पानं घेतलेली आहेत. पालकसुद्धा देठांबरोबर घ्यायचा आहे. तर पालेभाज्या झाल्या. आता फळभाज्या काय काय लागतील ते बघूयात. इथे आपण 2 गाजरं घेतलेले आहेत, तसेच 2 आवळे घेतलेले आहेत, 1 लिंबू आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. लिंबू सालीसकट घ्यायचा आहे, फक्त याच्यातील बिया काढून टाकायच्या. त्याचबरोबर आवळ्यामधीलही बिया काढून टाकायच्या आहेत. आवळासुद्धा सालीबरोबर घ्यायचा आहे. गाजरसुद्धा सालीबरोबरच घ्यायचं आहे. आता ज्यूसला चव यावी यासाठी इथे मी थोडासा गूळ घेतला आहे. अर्धी वाटी गूळ असेल आणि चाट मसाला घेतलेला आहे. आता या फळभाज्या आहेत याचे काप करून घेऊयात. भाज्या कापून घेतल्या. इथे मी चवीला अतिशय गोड असणारी बुटकी आणि भगवी गाजर घेतलेली आहेत. काही ठिकाणी या प्रकारची गाजरं मिळत नाहीत. याऐवजी तुम्ही निमुळत्या आकाराची आणि गुलाबी रंगाची गाजरं असतात ना, ती घेऊ शकता. पण ती गाजरं घेताना छोटी छोटी आणि बारीक बघून घ्या, म्हणजे ज्यूसला कडूपणा येणार नाही. तसेच लिंबू आणि आवळासुद्धा बिया काढून सालीसकट कापून घेतलेला आहे. आल्याचे सुद्धा काप करून घेतलेत. आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊयात. सुरुवातीला गाजर, आवळा, लिंबू, आलं हेच बारीक करून घ्यायचं, कारण पालेभाज्यांना बारीक व्हायला जास्त वेळ लागत नाही. आता याला थोडं पाणी घालून बारीक वाटून घेऊयात. सुरुवातीला पाणी न घालता भाज्या वाटून घेऊयात. थोड्याफार भाज्या बारीक झाल्यानंतर याच्यामध्ये पालेभाज्या घालूयात. आता याच्यामध्ये जाईल पालक आणि इतर सर्व पालेभाज्या. थोड्या थोड्या करून भाज्या घालायच्या आणि लागेल तसं पाणी घालून हे छान बारीक वाटून घ्यायचं. तर इथे मी पालक आणि मेथी घातलेली आहे. बाकी भाज्याही नंतर घालूयात आणि एकसंध असं वाटून घेऊयात. सर्व भाज्या एकत्र वाटून झालेल्या आहेत. आता याला वस्त्रगाळ करून घेऊ. इथे मी ज्यूस बनवण्यासाठी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. 2 ते 2.5 ग्लास पुरेसे होतात. जास्तही पातळ ज्यूस करू नका, नाहीतर मग तशी चव लागणार नाही. आता याला छान पिळून घेऊयात. कोरोनामध्ये माझ्या चुलत सासूबाई रोज हा ज्यूस बनवायच्या. झाडपाल्याच्या ज्यूसप्रमाणे हा ज्यूस जास्त कडू लागत नाही बरं का. फक्त गुळाची चव पाण्यात उतरेपर्यंत 5 ते 10 मिनटं हा ज्यूस ठेवून द्या आणि नंतर लगेच प्यायला घ्या. काय होतं ना की फ्रीजमध्ये जरी हा ज्यूस करून ठेवला तर थोड्या वेळाने हा ज्यूस काळवंटतो आणि चवही कडू लागते. त्यामुळे ताजा ताजाच हा ज्यूस करून प्यायचा. हा ज्यूस शक्यतो दुपारपर्यंतच पितात. संपूर्ण रस पिळून घ्यायचा आहे. इथे आपला ज्यूस तयार झाला आहे. या ज्यूसमध्ये मी फक्त गूळ आणि चाट मसाला वापरला आहे. तुम्हाला जर काळी मिरी पावडर किंवा काळं मीठ वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता, परंतु फक्त गूळ आणि चाट मसाला वापरल्याने सुद्धा चव छान येते. रस पूर्णपणे काढून झाला आहे. आता थोडासा टेस्ट करून बघूयात की याच्यामध्ये काय कमी आहे का. अगदी बरोबर आहे. गुळाची चव आणि चाट मसाल्याची चव पूर्णपणे ज्यूसमध्ये उतरलेली आहे. ज्यूस ग्लासमध्ये काढून घेऊयात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.